नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण वर्गमूळ काढण्याची इतकी सोपी पद्धत पाहणार आहोत। एकदम सोपी ट्रिक आहे। जर तुम्हाला एवढा बॉक्स लक्षात राहिला तर तुम्हाला वर्गमूळ काढायचं एक तुमचं 2 मिनिटाचं काम राहणार आहे। 2 मिनिटांमध्ये तुम्हाला वर्गमूळ काढता येणार आहे। एकदम सोपी पद्धत आहे, खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे आणि लवकरात लवकर तुम्ही वर्गमूळ काढायला इथं आज मी तुम्हाला शिकवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। वर्गमूळ काढायला खूप मुलं घाबरतात, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर वर्गमूळ काढणं तुमच्या डाव्या हाताचा खेळ होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, एक सीरीज सुरू केलेली आहे झिरो टू ॲडव्हान्स मॅथ म्हणून, ज्यामध्ये आपण सर्व बेसिक गणित शिकवत आहोत। डे 1 पासून ते आज आहे आपला दिवस 7वा। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे गणित आहे, तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, पोलीस भरती असो, NMS असो, स्कॉलरशिप असो, तुम्हाला हे गणित खूप महत्त्वाचं राहणार आहे। तिथं खूप कामाला येणार आहे। याने तुमचे 70 ते 80% मार्क्स वाढणार आहेत, हे मी तुम्हाला गॅरंटी देते। कारण हे जे गणित आहे ती सर्व बेसिक आपण जे गणित असतं, आपण जे काही 5वी पासून 10वी पर्यंत शिकतो ते पूर्ण आपण इथं घेत आहोत। सर्व टॉपिक वाईज आपण इथं घेत आहोत। तर ती प्लेलिस्ट नक्की पहा आपल्या चॅनलमध्ये जाऊन। आज 7वा व्हिडिओ आहे। या अगोदर आपण संख्या ज्ञान, नंतर वर्ग काढण्याच्या ट्रिक्स आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत। ती एक ट्रिक आज आपल्याला इथं सुद्धा महत्त्वाची आहे। तर बघा, तुम्हाला हे व्हिडिओज खूप महत्त्वाचे आहेत। मी खूप छान तुम्हाला गणित शिकवलेलं आहे। हे जर तुम्ही गणित बघितलं तर तुम्हाला परीक्षेसाठी, स्पर्धा परीक्षेसाठी दुसरं कुठलंही गणित शिकण्याची गरज नाही। फक्त तुम्हाला हे व्हिडिओज बघायचे आहेत आणि घरी प्रॅक्टिस करायची आहे, फक्त झालं। तुम्हाला गणिताला एकही रुपया कुठं ट्युशन फीज वगैरे द्यायची गरज नाही। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि आपली जी प्लेलिस्ट आहे, जे आपण सीरीज सुरू केलेली आहे झिरो टू ॲडव्हान्स मॅथ म्हणून, ती आपल्याला रोज बघायचं आहे। रोज जे मी व्हिडिओज त्यावरती देते ते पाहायचे आहेत, फक्त एवढंच करायचं आहे। चला मग आजचा व्हिडिओ बघूया, वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत। तर बघा, वर्गमूळ वगैरे काय काय असतं, वर्गमूळ म्हणजे काय, हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आता मी डायरेक्ट छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगत बसणार नाही, डायरेक्ट तुम्हाला ट्रिक सांगणार आहे। तर बघा, वर्गमुळात 4489 याचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे। म्हणजे काय, तर 4489 हा कुठल्या संख्येचा वर्ग आहे हे आपल्याला काढायचं आहे। कुठल्या संख्येचा वर्ग आहे हे आपल्याला काढायचं आहे, समजलं? हा काय आहे, कुठल्या तर संख्येचा वर्ग आहे आणि याचा कुठल्या संख्येचा वर्ग आहे ते शोधायचं आहे। म्हणजे हे काय आहे, वर्गमूळ आहे। मग बघा, हे काय आहे, वर्ग आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, वर्गमूळ काढायचं आहे। काय काढायचं आहे, वर्गमूळ काढायचं आहे, समजलं? मग बघा, आता इथं पहिल्या ज्या 2 संख्या असतात त्या 44, ही तर 44 संख्या आहे। मग काय करायचं आहे, याच्यापेक्षा या 2 संख्या घ्यायच्या आहेत आणि याच्यापेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे बघायचं आहे। तर ती आहे 36। बघा, 6 पूर्ण वर्ग संख्या काय कशाला म्हणतात ते आपण मागच्याच व्हिडिओमध्ये, म्हणजे व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये बघितलं आहे। ते पाहिलं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ समजणार आहे आणि तुम्हाला सोपं जाणार आहे। पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, 44च्या अगोदरची 36 आहे। 7 घेतला आपण, 7चा वर्ग घेतला, 7 49, तर ती मोठी होते। मग आपल्याला 44 पेक्षा लहान पाहिजे, मग 6चा वर्ग 36 आहे। मग 36 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, जी की 44 पेक्षा लहान आहे आणि 44च्या लगतची आहे। तर बघा, मग 44च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या ही 36 आहे। बघा, मग आता आपल्याला काय भेटला आहे यावरून आपल्याला पहिला जो अंक आहे याचा वर्गमूळाचा तो भेटला आहे, म्हणजे 6 ही संख्या भेटली आपल्याला। आता बघायचं आहे आपल्याला जे दिलेला आहे वर्ग, तो त्याचं एकक स्थान बघायचं आहे। इथं 9 आहे। तर बघा, त्यासाठी अगोदर तुम्हाला हा बॉक्स लक्षात ठेवायचा आहे। जो तुम्हाला वर्ग दिलेला असतो आणि त्याचं वर्गमूळ आपल्याला काढायला सांगितलेलं असतं, त्या वर्गाच्या संख्येच्या एकक स्थानी, म्हणजे इथं कुठली संख्या आहे बघायचं आहे। इथं 9 आहे, एकक स्थानी 9 आहे, म्हणजे जे तुमचा वर्गमूळ येणार आहे त्याच्या एकक स्थानी या दोन्हीपैकी एक संख्या असणार आहे। एक तर 3 असणार आहे, नाहीतर एक तर 7 असणार आहे। तसंच एक असेल इथं एकक स्थानी, तर तुमचं जे वर्गमूळ येणार आहे त्याच्या एकक स्थानी 1 किंवा 9 असणार आहे। जर वर्गाच्या एकक स्थानी 4 असेल तर वर्गमूळाच्या एकक स्थानी 2 किंवा 8 असणार आहे। वर्गाच्या एकक स्थानी 6 असेल तर वर्गमूळाच्या एकक स्थानी 4 किंवा 6।
5 असेल वर्गाच्या एकक स्थानी तर वर्गमुळाच्या एकक स्थानी 5 असणार आहे. हा बॉक्स फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला वर्गमूळ काढायला एकदम सोपं जाणार आहे. फक्त मी हे समजावत आहे तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि नंतर आपण दुसरी उदाहरणं बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला एकदम फास्टमध्ये सोडवता येणार आहे. तर बघा, पहिली आपल्याला संख्या मिळाली आहे 6 आणि नंतर 9 आहे एकक स्थानी, म्हणजे वर्गाच्या एकक स्थानी 3 किंवा 7 या दोन्हीपैकी संख्या असणार आहेत. आणि दशक स्थानी 6 हा आपल्याला फिक्स अंक भेटलेला आहे, पण एकक स्थानी 9 असल्यामुळे इथं 2 म्हणजे 63 किंवा 67. 63चा वर्ग किंवा 67चा वर्ग ही संख्या असू शकते. म्हणजे या संख्येचं वर्गमूळ या दोन्हीपैकी एक आहे. तर आता या दोन्हीपैकी एक आहे ते कसं बघायचं, त्यासाठी एक ट्रिक आहे. तर आपल्याला 65चा वर्ग काढून बघायचा. बघा, 65चा वर्ग म्हणजे आपल्याला 5 एकक स्थानी आहे, याचं ट्रिक आपल्याला माहीत आहे. जर आपण गेल्या व्हिडिओमध्येच याचा वर्ग काढण्याची ट्रिक बघितलेली आहे. एकक स्थानी 5 असेल तर आपण या संख्येचा वर्ग कसा काढायचा फटाफट, एक तर याचा वर्ग घ्यायचा 5चा 25 आणि 6च्या लगतची संख्या कोणती आहे, लगतची 6 झाल्यानंतर 7 आहे, लगेच 6 गुणिले 7 करायचं आहे. 6 6 36, 6 7 42, 42 घ्यायचा आहे. झाला 4225 हा वर्ग आहे आपला याचा. किती सोपा आहे बघा. 6च्या लगतची संख्या घ्यायची आहे 7 आणि 6 गुणिले 7चा गुणाकार करायचा आहे. ही ट्रिक आहे आपली 65चा वर्ग काढायचे. तसंच आपण 15 25 35 याचे सुद्धा वर्ग काढू शकतो. काहीच नाही, फक्त 25चा वर्ग शेवटच्या 5चा वर्ग घ्यायचा आहे आणि एक जे दशक स्थानी आहे त्याच्या लगतच्या संख्येसोबत त्याचा गुणाकार इथं घ्यायचा आहे. झाला, वर्ग निघाला. हा जो वर्ग आहे तो याच्यापेक्षा मोठा आहे का लहान आहे बघायचा आहे. 4489 पेक्षा हा वर्ग लहान आहे. मग जो म्हणजे 65चा वर्ग 65चा जो वर्ग भेटलेला आहे तो आपल्याला याच्यापेक्षा लहान भेटलेला आहे. म्हणजे याचा जो वर्ग असणार आहे, याचं जे वर्गमूळ असणार आहे ते 65 पेक्षा मोठं असणार आहे. म्हणून याचं वर्गमूळ इथं 67 आहे. हे लक्षात ठेवा. आपल्याला फिक्स माहिती की या 63 किंवा 67 पैकी या दोघांपैकीच याचं वर्गमूळ आहे. मग 63 याचं होऊ शकतं का वर्गमूळ? नाही, कारण 65चा वर्ग याच्यापेक्षा लहान आहे. मग ही मोठी संख्या आहे, मग मोठ्या संख्येचा हा वर्ग असणार. म्हणून हा आपला 67चा वर्ग आहे. इथं मी तुम्हाला खाली एक्सप्लेनेशन लिहून सुद्धा दिलेला आहे बघा. वर्गाच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे, म्हणून वर्गमुळाच्या एकक स्थानी 3 किंवा 7 हा अंक येईल. बघा आपल्या बॉक्समध्ये 9 एकक स्थानी म्हणजे 3 किंवा 7. वर्गातील 44 ही संख्या 6च्या वर्गापेक्षा मोठी आहे. बघा, 44 संख्या 6च्या वर्गापेक्षा मोठी आहे, म्हणून वर्गमूळ 63 किंवा 67 6 आपल्याला मिळाले इथं पहिल्यांदा येईल, हे निश्चित झाले. 65चा वर्ग 4225 ही संख्या 4489 पेक्षा लहान आहे, म्हणून 4489 हा 67चा संख्येचा वर्ग होईल. आता बघा, आपल्याला ह्या ट्रिकचं क्रॉस चेक करून बघूया. 67चा वर्ग खरंच आहे की नाही बघूया. इथं वर्ग काढून बघूया. 7 7 49 आला 4, 6 6 36 6 42 43 44 45 46. 7 7 6 6 36 6 42 ला 2 आले 4, 6 6 36 आणि 4 40, 6 7 8 4 4. बघा 4489 वर्ग आला. खूप सोपी ट्रिक आहे. आता तुम्हाला दुसरं गणित केलं की सोपी वाटेल. बघा, वर्गमुळात 5329 आहे संख्या. आता याचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. तर पहिल्यांदा 53 आहे. 53च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 7चा वर्ग येतो. 7 7 49, म्हणून पहिला अंक 7 7 भेटला आणि शेवटी 9 आहे. इथं पण 9 आहे, म्हणजे दुसरा अंक आपला 3 किंवा 7 येणार आहे. 73 किंवा 77 आपला इथं वर्गमूळ येणार आहे. मग आता 75चा वर्ग काढून बघूया. आपण 75च का बरं घेत आहोत, 5च्या पट्टीतलंच का बरं घेत आहोत, कारण 5 शेवटी असलं म्हणजे आपल्याला त्याचा वर्ग ट्रिकने पटकन काढता येतो. मग आता 75चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. 75चा वर्ग काढण्याची ट्रिक काय आहे तर बघा, 75चा वर्ग काढताना आपल्याला काही नाही, 5चा वर्ग घ्यायचा आहे 25 आणि 7च्या लगतची संख्या पुढची कुठली आहे 8 आहे. 7 गुणिले 8 करायचं आहे. 7 7 49, 7 8 इथं 56. बघा, 5चा वर्ग घ्यायचा आहे आणि 7च्या पुढची संख्या सोबत त्याचा गुणाकार. 7 गुणिले 8 56.
56 आणि 25 म्हणजे 5625 हा 75चा वर्ग आला. तर बघा हा वर्ग 75चा या वर्गापेक्षा मोठा आहे का बघायचा आहे. 5329 पेक्षा मोठा आहे का? हा हो आहे. म्हणजे वर्गमूळ काय होणार आहे? लहान संख्या होणार आहे. म्हणजे 73 ही संख्या आपलं वर्गमूळ होणार आहे. म्हणजे 5349 चं वर्गमूळ 73. बघा आता आपण क्रॉस चेक करून बघूया. 73चा वर्ग खरंच हा आहे का बघूया. 3 त्रिक 9, 7 1 7 7 2 14, 7 त्रिक 21, 3 1 3 3 2 सॉरी 7 1 7 7 2 14, 7 त्रिक 21 ला 2 हातचे आले 1 7 7 49 आणि 50. 9 2 आणि 1 3 2 आणि 5. बघा 5201 सॉरी इथं मी थोडी मिस्टेक केली. 7 1 7 7 2 14, 7 त्रिक 21 ला 1 येतं. हातचे आले 2, 7 7 49 51. हां बरोबर आहे. हां तर बघा 9 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 3 आणि 5. 5329. बघा 5329 बरोबर उत्तर आलं. तर बघा ह्या ट्रिकने तुम्हाला वर्गमूळ काढायला सोपं वाटत आहे की नाही मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून उदाहरण आपण बघणार आहोत तर तुम्हाला एकदम छान समजून जाईल इथं. आता पुढचं उदाहरण आपण सोबत सोबत करणार आहोत. तर बघा पहिल्यांदा किती संख्या आहे? 27 ही संख्या आहे. तर 27च्या अगोदरचे पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 5 5 25. 25 आहे म्हणजे 5चा वर्ग आहे. तर बघा 6 6 36 केलं तर 27 पेक्षा मोठी होते संख्या म्हणजे 5 आपला पहिला अंक येणार आहे. आणि शेवटी काय आहे? 4 आहे. तर आपल्या बॉक्समध्ये 4 साठी काय होतं? एकक स्थान 2 किंवा 8 आहे. बघा म्हणजे इथं 2 आणि इथं 8 म्हणजे 52 किंवा 58 आपलं वर्गमूळ राहणार आहे इथं. तर बघा आता आपल्याला 25चा वर्ग काढायचा आहे. सॉरी या दोघांच्या मध्ये कुठला 55 येतं. 55चा वर्ग काढायचा आहे इथं. 52 आणि 58च्या मध्यात काय येतं? 52 आणि 58च्या मधातली जी 5 एकक येतं ती संख्या आहे 55. मग 55चा वर्ग काढू. 5 5 25, 5 गुणिले 6, 5च्या पुढची संख्या सोबत गुणाकार 5 गुणिले 6, 5 5 25, 5 6 30. आता 3025 ही संख्या याच्यापेक्षा मोठी होत आहे. मग आपला वर्ग काय येणार आहे? 52 वर्गमूळ. आपला वर्गमूळ 52 हे असणार आहे. तर बघा 52चा वर्ग काढून बघूया आपण बरोबर येतं का नाही उत्तर. बे दोन्ही 4, बे पंचे 10, 5 1 5 5 2 10, 0 हा चालेल 5 5 25 आणि 1 26, 4 0 6 अधिक 1 7 आणि 2. बघा 2704. 2704 बरोबर आलं की नाही उत्तर बघा बरं. आता आणखीन एक मी तुम्हाला गणित करून दाखवते इथं. वर्गमुळात 8004 नाही जाऊ द्या आपण दुसरी संख्या घेऊ. वर्गमुळात 3136 म्हणजे एकक आपण चेंज करून बघूया. 6 इथं 4 होतं इथं 6 घेऊन बघूया. आता याचं वर्गमूळ काढायचं आहे. पहिल्यांदा तर 31 पेक्षा पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 5चाच आहे. 5 5 25 हा पूर्ण वर्ग संख्या 31 पेक्षा लहान आहे. 6चा जर वर्ग केला 6 6 36 31 पेक्षा मोठं होतं. म्हणजे आपल्याला पहिला अंक मिळाला 5 5 मिळाला. आता शेवटी 6 आहे म्हणजे 6 साठी कुठली संख्या आहे बघा. 6 साठी 4 किंवा 6 आहे. 4 किंवा 6, 4 आणि 6. आता या दोघांमधला आपला 55 येतं. दोघांमधले 5 एकक स्थानी असलेली संख्या ही 55 आहे. आता याचा आपल्या ट्रिकने वर्ग काढायचा आहे. आपण इथं वरी काढलेलाच आहे. किती आहे बघा 3025 आहे. आता हे 3025 याच्यापेक्षा मोठा आहे का लहान आहे? लहान आहे. मग आपला वर्ग कोणता होणार? मोठी संख्या म्हणजे 56 होणार. बघू आपण 56चा वर्ग हा आहे का बघू. 56 गुणिले 56, 6 6 36, 36 ला 6 4 3, 6 5 30 33, 6 5 30 ला 0 हा 4 30, 5 5 25 आणि 3 28, 6 3 8 अधिक 3 11 ला 1 हा चाला 1 3 अधिक 1 2 अधिक 1 3, 3136 बरोबर आलं उत्तर. बघा किती सोपी ट्रिक आहे. किती लवकर आपण वर्गमूळ काढता येते आपल्याला आणि अवघड सुद्धा वाटत नाहीये वर्गमूळ काढायला. तर तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल अशा ट्रिकसाठी आपल्या चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि आता मी तुम्हाला एक गणित देते. 3721
याचं वर्गमूळ काढून तुम्ही मला कमेंटमध्ये दाखवायचं आहे. मला सांगायचं आहे याचं वर्गमूळ काय आहे आणि ह्याच ट्रिकने तुम्हाला वर्गमूळ काढायचं आहे. ही ट्रिक तुम्हाला पेपरमध्ये खूप कामाला येणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही हाताने करून बघत नाही गणित तोपर्यंत तुम्हाला लक्षात राहत नाही आणि हा बॉक्स तुम्ही कायम लक्षात ठेवायचा आहे. हा बॉक्स लक्षात राहिला तुम्हाला ट्रिक लक्षात राहते. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.